बांगलादेशचे पूर्व प्रधानमंत्री शेख हसीना हे आता भारतात आहेत आणि तिथं जी सरकार आहे ते इंटेरिम गव्हर्नमेंट मोहम्मद युनूस यांची आहे. 2024 मध्ये ज्यावेळेस दंगे झालेले होते त्यावेळेस शेख हसीना हे भारतात आलेले होते, तेव्हापासून ते भारतातच आहेत. पण आता नेमकं तिथच्या एका कोर्टाने शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे आणि म्हणून मोहम्मद युनूस हे डिमांड करतायत की शेख हसीना यांना भारताने बांगलादेशला सोपवायला पाहिजे. यावर भारताने रिप्लाय पण दिलेला आहे, आम्ही जो पण निर्णय घेऊ तो बांगलादेशच्या हितासाठीच घेऊ, बांगलादेशच्या लोकांचं कसं चांगलं होईल यासाठीच घेणार आहोत. हा एवढं तर नक्की आहे की भारत आहे ते शेख हसीना यांना सोपवणार तर नाहीये. कारण शेख हसीनाची सरकार ज्यावेळेस होती त्यावेळेस ती भारताच्या फेवरमध्ये होती. पण आताची जी मोहम्मद युनूस यांची जी सरकार आहे त्यांचा संबंध पाकिस्तान सोबत चांगला आहे. त्यामुळे किती काही जरी म्हटलं तरी पण एवढं तर नक्की आहे की भारत सोपवणार नाहीये. पण नेमकं असं नाही म्हटल्यानंतर होणार नाहीये. यासाठी नेमके दोन देशांमध्ये एक ट्रिटी आहे. भारताचा सुद्धा स्वतःचा एक डोमेस्टिक लॉ आहे की कोणत्या केसमध्ये त्या ट्रिटी आणि लॉनुसार कोणत्या केसमध्ये एखाद्या व्यक्तीला एक्स्ट्रॅडिशन करता येईल किंवा नाही करता येईल. जर रिफ्यूज करायचं तर त्यामागे कोणते कारण दिले जाऊ शकतात हे सर्व त्यामध्ये मेन्शन आहे. तर असाच एक डिटेल व्हिडिओ मी घेतलेला आहे. खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जा आणि पूर्ण जो मुद्दा आहे ना तो समजून घ्या.